हॅलो फ्रेंड्स, शोभना क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण आज जुन्या बांगड्यापासून वेगवेगळ्या डिझाइन नवरात्री स्पेशल बांगड्या करत आहोत। तर त्यासाठी आपण हे थ्रेड आणि वेगवेगळ्या कलरचे कवड्या आणि वेगवेगळ्या डिझाइनचे मिरर घेतलेले आहेत आणि आपण ह्या जुन्या जे आपण यूज पण करू शकतो किंवा अशा टाकून दिलेल्या बांगड्या अशा जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत। तर या जुन्या बांगड्या आपण ह्या घेतलेल्या आहेत। ह्या जुन्या बांगड्या एकमेकाला अशा चिटकून घ्यायच्यात। पहिली डिझाइन आपण सुरुवात करणार आहेत। या बांगड्या अशा चिटकून घेऊ। पूर्ण बांगड्या अशी चिटकून घ्यायची। त्या बांगड्या अशा चार हे चिटकलेल्या आहेत। आपण याला जे आपण हे थ्रीड आणलेली आहे ती गुंडाळून घेऊ। हा पिंक कलर आपण सुरुवातीला गुंडाळून घेऊ। तर आपण ही बांगड्या चार एकमेकीला अशा चिपकून घेतलेल्या आहेत। तर हा थ्रेड आपण याला आता कव्हर करून घ्यायचा आहे। असं आतमध्ये घालून हे दोर आतमध्ये असं टाकून एक फासा टाकून घ्यायचा असा, म्हणजे हा दोरा आपल्याला फिट्ट बसते। असा खालच्या साईडनं असा घेऊन जायचा आणि असा व्यवस्थित असं बांगडीला राऊंड असं करून पूर्ण बांगडी अशी गुंफून घ्यायची। ती बांगडी आपली आतमधली दिसणार नाही। पूर्ण जर कव्हर झाली तर ती ओळखू पण येणार नाही आपल्याला ती आतमध्ये काचेची बांगडी आहे आणि जुनी आहे म्हणून। अशा तऱ्हेने पूर्ण बांगडी आपण गुंफून घ्यायची। तर ह्या कलरच्या आपण पूर्ण बांगड्या थ्रेडनं कव्हर करून घेतलेल्या आहेत। तर पहिल्या बांगडीची आपण डिझाइन करूया। हे जी मिरर आहेत तर प्रत्येक कलरचे प्रत्येक साईजच्या याच्यामधून आपण फक्त छोटीशी साईज ही घेतलेली आहे। तर ही आपल्याला चिटकवायची। सुरुवातीला थ्रेडनं आपण बांगडीला पूर्ण असं चिटकून घ्यायचं आहे असं, आणि इथं चिटकून टाकायचे। चिटकून टाकायचे आणि राहिलेला थ्रेड आपण कट करून घ्यायचा आहे। न दिसता पूर्ण चिटकून घ्यायचे। अशा मध्यभागी आपल्याला हे थ्रेड आणायचं आहे। छानपैकी आलाय। आता याच्यावरती आपल्याला हे चिटकून टाकायचे, डिझाइन तयार करायची। अशा तऱ्हेने दोन्ही साईडने चिटकून
ही आपली पहिली डिझाईन बांगडीची तयार झालेली आहे. पूर्ण आपण ते चिटकून घेतलेलं आहे. आता आपण दुसरी बांगडी तयार करूया. तर आपण आता दुसऱ्या बांगडीची डिझाईनला सुरुवात करूया. हे थ्रेड मी ब्लॅक कलरचा घेतलेला आहे. आता इथं थोडंसं चिटकून घेऊ. आणि पूर्ण असं राऊंड असा पिळा घालायचा आहे. अशा थोड्या अंतरावरून असा पिळा घालायचा आहे पूर्ण बांगडीला. अशा तऱ्हेने पूर्ण बांगडी आपण राऊंड करून या जागेमध्ये यापैकी मी हा गोल कलरचा मिरर घेतलेला आहे आणि तो इथं असा प्रत्येक ह्याच्यामध्ये चिटकून द्यायचा आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये असा पूर्ण बांगडीला कव्हर करून घ्यायचे. तर आपली ही दुसरी डिझाईन तयार झालेली आहे. आपण हे छोटे राऊंड काच लावलेली आहेत. आता आपण तिसऱ्या डिझाईनला सुरुवात करूया. तर आपल्याला ह्या तिसऱ्या डिझाईनला समोरचा साईडची मिरर आपल्याला चिटकून घ्यायचे. त्याचे फूल तयार करायचे आहेत. असं फूल तयार करायचे. छोटे समोर साईज घेतलेले आहेत ते. अशा तऱ्हेने समोसा साईजचे चार त्याच्या पुढे आपण एक अशा फेंट कलरच्या कवड्या आपण थोडं लावायच्या. अशा थोड्या अंतरावर आपण हे चिटकून घ्यायचं आहे समोसा. तर आपली ही तिसरी डिझाईन पण तयार झालेली आहे. तर ही असं फूल आणि एक कवडी असं करून ही तिसरी डिझाईन तयार झालेली आहे. आता चौथ्या डिझाईनला सुरुवात करायची. मी रेड कलरची बांगडी घेतलेली आहे. त्याला आपण आता लेस लावायची. येलो कलर, ठीक आहे, येलो कलर घेऊया. आता चौथी डिझाईन आपली तयार होती. तर लेस आपण याच्यावर चिटकून घ्यायची पूर्ण बांगडीवर. लेस अशी चिटकून घ्यायची. मध्यभागी अशी लेस आली पाहिजे. ही पण आपली चौथी बांगडी तयार.
ही आपली राहिलेली लेस आपण कट करायची. ही झाली आपली चौथ्या बांगडीची डिझाईन. आता ही चौथी पाचवी बांगडीची डिझाईन आपण शेवटची ही करूया. याच्यासाठी हे मिररमधून समोश्याचा कलर मी चिटकवणार आहे. हा समोसेचा शेप मी हे चिटकवणार आहे. पण आतमध्ये समोशाच्या आणि याच्या आतमध्ये येलो कलरचा थ्रेड मी लावणार आहे. अशा पद्धतीनं अगोदर हा थ्रेड इथं आपण चिटकून घ्यायचा आहे. असं हे चिटकून घेतलाय मी दोरा थ्रेड. अशा पद्धतीने हा दोरा आपण असा चिटकून घेतलाय. इकडल्या एक बाजूने आणि इकडल्या एक बाजूने येईल अशा पद्धतीने. इथं आता समोसा चिटकून घ्यायचा एक. असा समोसा चिटकवायचा आहे. आणि इकडचा जो थ्रिल आहे तो या बाजूने असा चिटकून घ्यायचा आहे, जो या समोशाला असा चिटकून जाईल. आणि इकडची बाजू आहे ती या पद्धतीनं असा समोशाच्या बाजूने असा चिटकून घ्यायचा आहे. तो अशी डिझाईन तयार होईल. पूर्ण बांगडीला समोसाचा आकार चिटकून घ्यायचा असा. दुसरा समोसा असा चिटकून घ्यायचा आणि थोडंसं अंतर ठेवून हे अशा पद्धतीनं समोसा झाकून टाकायचा. तरी आपली पाचवी बांगडी डिझाईन अशी तयार झालेली आहे. अशा तऱ्हेने ह्या बांगड्या आपल्या ह्या पूर्ण तयार झालेल्या आहेत. प्रत्येक डिझाईनची एक एक केलेली आहे. ह्या जुन्या बांगड्यापासून नवरात्री स्पेशल बांगडी आपण तयार केलेली आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.